हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आपण जी गर्दी बघत आहात हे शिवसेना प्रेमींची गर्दी आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री असताना राबवली त्याचा परिणाम म्हणून लाडक्या बहिणी शिवसेना पक्षावर या ठिकाणी अनेक पद्धतीने या ठिकाणी कामं करत आहेत। या ठिकाणी जरी पुणे जिल्ह्यातर्फे जरी कार्यक्रम लावण्यात आला असला तर हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी महिला ज्या जमल्या आहेत त्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या सुना आहेत, त्या ठिकाणी लाडके भाऊ सुद्धा आलेले आहेत। म्हणून हा एक मेळावा जो आहे हा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची जी ताकद आहे मोण्यामधली हा दाखवण्यासाठी मेळावा आहे आणि विरोधकांच्या धडकी भरावा असा मेळावा झालेला आहे। त्यामुळे विरोधकांनी या गर्दीची हे लक्षात घेऊन आमचा विरोध करणं सोडून द्यावं आणि बिनविरोध निवडणूक शिवसेना निवडून द्यावं आहे ना बाबा। आज मोना मध्यवर्ती शाखा शिवसेना आयोजित कौटुंबिक मेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन आज येथे मोना पाटील नगर शालेमच्या ग्राउंडमध्ये केलेले आहे। याचे मुख्य आयोजक आहेत तुषार भालेराव यांच्या मार्फत आज या परिसरामध्ये हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आणि कौटुंबिक मेळावा इथे लावलेला आहे। याच्यामध्ये महिलांसाठी खास करून आकर्षक पैठणीचा खेळ, याच्यामध्ये 11 पैठणी इथे बक्षीस म्हणून महिलांना दिल्या जातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना एकत्र आणण्याचं काम तुषारजी भालेराव यांनी केलेले आहे आणि आम्ही तुषारजी भालेराव यांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल की त्यांच्या मार्फत आपल्या शिवसेना परिवारातील सर्व सदस्यांना एकत्र करून हा कौटुंबिक मेळावा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथे केलेला आहे। त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। या आजच्या सोहळ्याच्या कार्यक्रमातून मला हे दर्शवायचं आहे की मोहने परिसरामध्ये एक मोठा बंच, एक मोठी ताकद, एक पुणे जिल्हा म्हणून पण इथे आहे। तसं सातारा, सांगली आहे, मराठवाडा आहे, परंतु या कार्यक्रमामधून तुषार भालेराव यांनी सर्वांना एकत्रित करून जो कार्यक्रमाचा सोहळा साजरा केला आहे त्या माध्यमातून आज पुणे जिल्ह्याची ताकद खऱ्या अर्थाने मोहनेकरांना दिसलेली आहे। त्यामुळे या कार्यक्रमाचं जे नियोजन केले असे तुषार भालेराव यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेल। तुम्ही असंच कार्यरत राहा, शिवसेना पक्षाला मोठं करण्यासंदर्भातलं तुमचं योगदान लाभून द्या। मयूर शेख, आम्ही आमदार साहेब तुमच्या पाठीशी नेहमी सदैव असतील। धन्यवाद।